मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचं नागपुरात जंगी स्वागत। विमानतळापासून भव्य विजयी रॅली। बाबासाहेब आंबेडकरांना वंदन केल्यानंतर डॉक्टर हेडगेवार स्मारकाला अभिवादन। महायुती सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपुरातील राजभवनात शपथविधी। 39 आमदार घेणार मंत्रिपदाची शपथ। भाजपच्या 19 आमदारांना आतापर्यंत मंत्रिपदासाठी पक्षाध्यक्षांचे फोन। नितेश राणे, शिवेंद्रराजे भोसले, चंद्रकांत पाटील, जयकुमार रावल, पंकजा मुंडे यांना शपथ घेण्यासाठी तयार राहण्याच्या सूचना। शिवसेनेकडून 11 आमदारांना मंत्रिपदासाठी फोन। प्रताप सरनाईक, योगेश कदम, आशिष जयस्वाल, भरत गोगावले, प्रकाश आंबेडकरांना मंत्रिपदाची लॉटरी। तर उदय सामंत, संजय राठोड, शंभूराज देसाई, दादा भुसेंनाही पुन्हा मंत्रिपद। राष्ट्रवादी काँग्रेसकडून आदिती तटकरे, बाबासाहेब पाटील, दत्तात्रय भरणे, हसन मुश्रीफ, नरहरी झिरवाळ, मकरंद पाटील आणि इंद्रनील नाईकांचं मंत्रिपद निश्चित। अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचे आमदारांना फोन। फडणवीसांच्या मंत्रिमंडळात जवळपास निम्मे नवे मंत्री। 39 पैकी 19 जण घेणार पहिल्यांदाच शपथ। भाजप 9, शिवसेना 6 आणि राष्ट्रवादीचे 4 नवे मंत्री। नवीन मंत्रिमंडळात गेल्या वेळच्या अनेकांचा पत्ता कट। सुधीर मुनगंटीवार, विजयकुमार गावित, छगन भुजबळ, दीपक केसरकर, तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार यांना डच्चू। भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी रवींद्र चव्हाणांचं नाव आघाडीवर। सूत्रांची माहिती, चंद्रशेखर बावनकुळे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर चव्हाणांकडे नवी जबाबदारी। मुंबईच्या वरळीतील पूनम चेंबर्स इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग। अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती। तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाच्या 7 बाद 405 धावा। हेड आणि स्मिथची शानदार शतकं, तर जसप्रीत बुमराहच्या 5 विकेट्स। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।